किष्किंधा कांड सर्ग 4 पुढे सुरू. आपल्या डाव्या बाजूस पाणी, कलश, उजव्या बाजूस फुले इत्यादी सामग्री, त्याचप्रमाणे अर्ध्य आणि पाद्य देणेस्तव, तसेच मधुपर्कासाठी आणि आचमनाकरिता 4 पात्रे ठेवावीत. त्यानंतर सूर्याप्रमाणेच तेजस्वी अशा आपल्या हृदय कमळी जीव हे नाव असणाऱ्या माझ्या कलेचे ध्यान करावे. आणि हे शत्रुदमना लक्ष्मणा, आपला संपूर्ण देह हा त्या कलेने व्यापला आहे असे समजून घ्यावे. प्रतिमा इत्यादींचे पूजन करताना त्या प्रतिमा इत्यादींचे ठिकाणी त्याच माझा जीव कलेचे आव्हान करावे. त्यानंतर पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र, अलंकार यांनी किंवा शक्य त्या उपचारांनी निष्कपटपणे माझे पूजन करावे. जर पूजकाजवळ वैभव असेल तर कापूर, केशर, रक्त, चंदन, सुवासिक फुले यांनी मंत्रोच्चार करीत माझे नित्य पूजन करावे. निरांजन, धूप, दीप आणि नाना प्रकारचे नैवेद्य यांचे द्वारा शास्त्रसंगतीनुसार माझी दशावरण पूजा करावी. हे सर्व उपचार मला नित्य श्रद्धेने अर्पण करावे, कारण मी परमेश्वर तर श्रद्धेने दिलेल्या पदार्थांचाच भोक्ता आहे. मंत्र जप तथा पूजकाने पूजेनंतर विधीपूर्वक होम करावा. अगस्त्य ऋषींनी सांगितलेल्या पद्धतीनुसार एका कुंडाची निर्मिती करून त्या कुंडामध्ये गुरूंनी सांगितलेल्या मूळ मंत्र किंवा पुरुष सूक्ताचा वापर करून आगम जाणणाऱ्या बुद्धिमान पुरुषाने होम करावा. किंवा अग्निहोत्रासाठी सिद्ध केलेल्या अग्नीमध्ये भात आणि हवी द्रव्ये यांचा होम करावा. होम करतेवेळी तापलेल्या सोन्याप्रमाणे असणारी दिव्य आभरणांनी भूषित असणारी यज्ञ पुरुषाच्या रूपातील माझी मूर्ती अग्नीमध्ये उभी आहे अशी कल्पना करून शहाण्या याजकाने परमात्म्याचे ध्यान करावे. त्यानंतर माझ्या पार्षदासाठी बली अर्पण करून होमांचा उरलेला भाग पूर्ण करावा. तदनंतर वाचेवर नियंत्रण ठेवून माझे स्मरण करीत ध्यान करावे आणि जप करावा. त्यानंतर मुखावासासाठी प्रेमपूर्वक तांबूल अर्पण करावा. माझे करिता नृत्य, गीत इत्यादी तसेच स्तुतीपाठ ही आदीही करून घ्यावेत. हृदयी माझी स्थापना करून जमिनीवर साष्टांग दंडवत घालून प्रणाम करावा. मी दिलेला भावनामय प्रसाद हा भगवंताचा प्रसाद अशा भावनाने मस्तकी धारण करावा. नंतर भक्तीने युक्त होऊन माझे पाय धरून पूजकाने ते आपल्या मस्तकी धारण करावेत. हे प्रभो, या घोर संसारापासून माझे रक्षण करा असे म्हणून त्या बुद्धिमान उपासकाने मला नमस्कार करावा. शेवटी प्रतिमेत आवाहन केलेली जीव कला आता माझ्या हृदयातील तेजात पूर्वीप्रमाणे अवतरली आहे असे स्मरण करून विसर्जन करावे. अशा प्रकारे मी सांगितलेल्या पद्धतीने विधिवत माझी पूजा करणाऱ्यास माझ्या अनुग्रहामुळे या लोकीनी परलोकीही उत्तम सिद्धीची प्राप्ती होईल. अशा पद्धतीने दररोज माझी पूजा करणाऱ्या भक्तास माझ्या सारूप्याची प्राप्ती होईलच यात संशय नाहीच. हे अतिशय गुप्त, अतिशय पवित्र आणि पूर्वापार चालत आलेले माझे सनातन असे पूजेचे तंत्र मी साक्षात तुला सांगतोय. जो कोणी याचे निरंतर पठन करेल अथवा ऐकेल त्यास पूजेचे संपूर्ण फळप्राप्ती होईल यात संशय नाहीच. लक्ष्मणाने विचारलेवर स्वतःचा भक्त, शेषाचा अंश आणि महात्मा असलेल्या लक्ष्मणास
श्रीरामांनी अशा प्रकारे पूजा विधी क्रियायोग सांगितला. त्यानंतर पुन्हा आपल्याच मायेचा आधार घेऊन श्रीराम सामान्य माणसासारखेच दुःखी दिसू लागले. हाय सीते असेच म्हणत राहिल्याने रात्री निद्राही त्यांना येतच नसे. दरम्यान तेथे किष्किंधा नगरी अतिशय बुद्धिमान असा हनुमान वानरराज सुग्रीवाला एकांत स्थळी म्हणाला, हे राजन, तुझ्या हितास्तव उत्तम गोष्ट सांगतोय. यापूर्वी श्रीरामांनी तुझ्यावर तर फार मोठा उपकार केला आहे, परंतु आता मला असे वाटत आहे की एखाद्या कृतज्ञ माणसाप्रमाणे तो उपकार तू खरोखरीच विसरून की गेला आहेस. मात्र लक्षात ठेव, तुझ्या श्रीरामांनी त्रिलोकी मान्यता असणाऱ्या अशा वीर वालीस ठार करून तुला राज्यपदी प्रतिष्ठित केले आहे. त्या श्रीरामांमुळे तुला दुर्लभ अशी तारेची पुनःप्राप्ती झाली आहे. मात्र सुबुद्धी श्रीराम आपल्या बंधूसह पर्वताच्या शिखरी राहून सीतेच्या शोधाच्या आपल्या महान कार्याचा विचार करीत एकाग्रपणे तुझ्या आगमनाची वाट पाहत आहेत. परंतु तू मात्र आपल्या वानर स्वभावास अनुसरून स्त्रीलंपट होऊन सर्व काही विसरूनच की गेला आहेस. मी सीतेचा शोध घेईन अशी प्रतिज्ञा करून आता मात्र प्रत्यक्षात तर तू काहीच करत नाही आहेस, म्हणून कृतज्ञच आहेस. मला तर वाटते वालीप्रमाणे तूही लवकरच मारला जाशील. हनुमानाची ही वचने ऐकून भयाने विव्हळ झालेल्या सुग्रीवाने हनुमंतास उत्तर दिले, तू जे काही म्हणालास ते सर्व खरेच आहे. आता तू त्वरित माझी आज्ञा पालन कर व 10,000 वानरांना 10 दिशांना पाठवून दे. सप्तद्वीपात राहणाऱ्या सर्व वानरांना त्यांनी येथे बोलावून आणावे. 15 दिवसातच सर्व श्रेष्ठ वानर येथे एकत्रित व्हावेत. सर्ग 4 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.